ही साडी आवडली तिला. ही साडी किती तिला नेसून दाखवते ना. ती म्हणे उकळून दाखवा. हा कशी दिसायली? छान. म्हणजे असं बरंच नाही वाटत. पण मग मला वेळ कमी पडत, वेळ नसतं माझ्याकडं. नाही तर मला स्वयंपाकाचा अजिबात कटाळा नाही. असं वाटतं रोज नवीन नवीन घरातल्या लोकांना काही करून खाऊ घालावं. पण वेळ नसल्यामुळे आता ही शेंगुळीच तुम्हाला. राम राम. शोभा काळे ब्लॉगमध्ये, यूट्यूब चॅनलमध्ये, रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगल्या आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. चला आता वर जायचे आपल्याला पाणी घालायला. एकदा जाऊन आलेली मी वरती. चिमण्यांना दाणे चपाती तांदूळ वगैरे घेऊन गेलेले होते. आता आपण वरती पाणी घालायला जाऊ आणि त्याच्यानंतर दुकानात जाऊ आणि दुकानात बघू काय काय येतं. टापण टिपण लावू. आज ते एकटेच आहे दुकानामध्ये, एकट्याला गिऱ्हाईक होत नसन. गिऱ्हाईक कसं एकदाच गिऱ्हाईक आलं का त्यांना ना जमत नाही एवढं पटापटा गिऱ्हाईक द्यायचं. कोण म्हणतं काय, कोण म्हणतं काय. तर त्याच्यामुळे ना मग माणूस ना हे होऊन जातं, पावसाळ्याने होऊन जातं असं. आणि तर मग त्याच्यामुळं ना सुधरत नाही. एकही गिऱ्हाईक करायचं सुधरत नाही, दुसरंही सुधरत नाही. आता चला ठीक आहे, आता आपण वरती जाऊ, पाणी घालून येऊ, दुकानाकडे जाऊ. त्याच्यानंतर आपण शेंगुळे करू. शेंगुळ्याची मी तयारी. इथं पीठ घेतलं आहे कुळदाचं थोडंसं, याच्यात थोडंसं गव्हाचं टाकलं आहे आणि थोडंसं याच्यात आता आपल्याला नंतर आल्यावर डाळीचं टाकायचं. त्याच्यानंतर इथं कोथिंबीर वगैरे धुवून ठुली आणि लसूण पण सोलून ठुला आहे. तर तिथून आले आपण शेंगुळे करू. आम्ही दोघंच आहे, शेंगुळे खायला आमच्या दोघांना आवडते. तर कडे जाऊन येऊ, बघू काय येतं. मग नंतर आपण स्वयंपाक करू. गाडीच्या बॅन दिसण्यासाठी तिथं सुटलं काम करतो. और क्या ले रहे बोल ना फटाफट। हाँ हो गया। जिलेट गार्ड का ब्लेड दो ना। जिले गाड हाँ ब्लेड हाँ ब्लेड इधर होगा कहीं। हाँ तीन दे दो, तीन दे दो। तुम्हाला काय द्यायचं? बस 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 हो गया। बिल बनाओ जितना और कुछ ले गए दो ले बोल। कुकरमध्ये टाकते. चला मैत्रिणींनो, घरी 12 वाजले. आता जाऊन पटकन शेंगुळे टाकते मी. असं होऊन जातं दुकानात आलं का लय काम पडले. दुकानाच्या बाहेर नाही वाटत नाही, पण पोटाला लागते, भूक लागली आहे. तिन्ही पिठं मिक्स करून घेतलेले बघा. आता आपल्याला हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर मिक्सरमध्ये काढून घ्यायची. मिरची झाली आपली काढून. आता आपल्याला याला त्याच्यात टाकून द्यायचं असं छान. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं थोडंसं हिंग. त्याच्यानंतर आपल्याला टाकायची थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचे. पिठाचा गोळा घेतला बघा मळून छान मस्त. पण माझ्याकडे आता ना टाईम कमी असल्यामुळे, नाही तर 5 मिनटं मुरू द्यायचं. खूप चांगले शेंगुळे होते. तर आता टाईम कमी असल्यामुळे मी आता असेच पटापटा करून घेणार शेंगुळे. झाले आपले शेंगुळे वळून. हे बघा मला 1 घंटा लागला हे शेंगुळे वळायला. एवढे दिसले पीठ, पण आता एवढे बी आम्हाला दोघाला जास्त होतील. आता इकडं आपण लोखंडाच्याकडे तेल ठेवलं आहे गरम करायला. याच्यात आपल्याला जिरे टाकायचे आहे. आता कुकरमध्ये घेणार आहे पाणी काढून. माझ्याकडं ना नवीन कुकर आहे दुसरं आलेलं आम्हाला, एक गिफ्ट म्हणून आलेलं आहे, पण मग ते काढणं विना झाले. आता गॅस मोठा करू आपण आणि मस्त उकडायला टाकू. खूप उशीर झाला, 1 वाजून गेला. पाण्याला उकळी फुटली. आज आपण उकळी फुटल्यावर सोडून देऊ. असे शेंगुळे करून बघा एकदा. खूप खमंग चवदार लागायला येतो. मी पीठ खाऊन पाहिलं जरा असेल तर छान असे मस्त. एकदा नक्की करून खातो मी. पीठ मळून घेतलेलं आपण हे ताटाला लागलेलं ना, थोडेसे असे घट्ट होते की नाही. तर मग असं आता आपण धुवून टाकलं याच्यामध्ये. मस्त छान बघा शिजायला तर गदा 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 गदा. तुम्हाला मी दाखवते. कुकराचे हे निघालेले आहे
आणि माझ्याकडं कुकर आहे नवीन, हे काढणं होईना आणि गेला काय बसवणं होईना झालं त्याच्या मोठी राहत्या धरायच्या त्या कामामुळं. तर चला ठीक आहे, आता आपण 1-2 मिनटं पटकन शिट्या करून घेऊ. दुकानात पण जायचे परत. शेंगुळे शिजले का नाही की गॅस मोठा होता, त्याच्यामुळे बघा शेर तेल वरी आलं. आणि आता दुकानातून फोन पण आलाय, बालाजीवाला कुरकुऱ्यावाला ऑर्डरला आलाय. आता शिजले का नाही काय माहित नाही. कोणतं हे अजून काय काय वरती काय आहे? हा? तो माणूस बघा ना, कोणता माणूस? तो बघा वरती. चला 3 वाजले बघा, 3 वाजले. जेवण नाही अजून आज सकाळपासून. 2 माणसं लागते तर पोरगं कुठं गेलं का असं होऊन जातं. या जेवायला मैत्रिणींनो, 3 वाजले मला आज जेवायला. आणि शेंगुळे खूप चांगले झाले, तर खमंग चवदार असे शेंगुळे तुम्ही नक्की एकदा करून बघा. तुम्ही खाताच राहता. तर चला ठीक आहे, जेवण करू. मैत्रिणींनो थोडीशी पडले होते, आता वाजले 5. चहा करून पिते आणि दुकानाकडे जाते, कारण दीपक नसल्यामुळं मग अशी धावपळ होऊन जाते माझी बी त्यांची बी. आता त्यांना चहा प्यायला सोडायचं, मग ते घरी येतील. तर मग मला दुकानात थांबावं लागेल. सकाळपासून उद्याला उभी. काल बी रात्री खूप काम केलं दुकानामध्ये. रात्री पण 2-3 तास सारखं माल लाईट होते, इकडून तिकडं तिकडून इकडं. तर चला ठीक आहे, आता आपण चहा पिऊन आणि दुकानाकडे जाऊ. नाही आपला, कारण काल ना वायफाय बंद होतं. कशामुळं होतं माहीत नाही. वायफायवाल्याला फोन केला पण ते अजून काही आलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळं ना काल व्हिडिओ आला नाही आपला. वायफाय नसल्यामुळं व्हिडिओ टाकायला ना वायफायच लागतं, पटकन व्हिडिओ पडतं. असा मोबाईलच्या वायफाय व्हिडिओवर लवकर पडत नाही, खूप टाईम लागतं. 3-3, 4-4, 5-5 तास चहा केला. चहा करतानाचा व्हिडिओ घेतला नाही, कारण यूट्यूब चॅनल चालवणं सोपं नाही, खूप अवघड आहे. आणि पैसे केव्हा भेटतील, जेव्हा भेटतील तेव्हा भेटतील, पण आधी खूप मेहनत करावं लागते, खूप कष्ट करावं लागतं ते यूट्यूबवर. तर होईल आता माझं हे चॅनल मोनोटाईज होईन, आलं जवळजवळ. माझे व्हिडिओ नक्की बघा जा. खूप मेहनत करायला मी, खूप कष्ट करायला यूट्यूबवर. त्याच्यासाठी किती खर्च केला तुम्हाला मी सांगते. 1,20,000चा मोबाईल घेतला, 1,000चं माईक घेतलं. आणि ही मेहनत वेगळीच. 5-5 मिनटाला व्हिडिओ मोबाईल चालू करावं लागतं व्हिडिओ घ्यायसाठी, 1-1 मिनटाला. काही व्हिडिओ राहून जातात घ्यायचे. आता यावेळी चहा करतानाचा व्हिडिओ घेतला नाही, राहून गेला. तर चला आता चहा पिऊ आणि आता चहा पिऊन निघू दुकान. त्याच्यातनं मी ना काय केलं बघा, शेंगुळे घेतले जराशी. आपल्या दुकानापुढंच राहते ना ते, आपलं गिऱ्हाईकच आहे. तर त्यांना देते जराशी शेंगुळे. मला ना असं काही केलं ना कोणाला थोडं दिल्याशिवाय म्हणजे असं बरंच नाही वाटत. पण मग मला वेळ कमी पडतं, वेळ नसतं माझ्याकडं. नाही तर मला स्वयंपाकाचा अजिबात कटळा नाही. असं वाटतं रोज नवीन नवीन घरातल्या लोकांना काही करून खाऊ घालावं, पण वेळ नसल्यामुळे. आता हे शेंगुळेच तुम्हाला मी सांगते, किती दिवसापासून पीठ दळून आणलेलं होतं, करणंच व्हायना गेले. कारण कसं व्हायना गेले, दीपकला नाही आवडत शेंगुळे, मग त्याच्या एकट्यापुरतं स्वयंपाक करावा लागला असता. आमच्या दोघापुरते शेंगुळे, मग 1 तास मला हे शेंगुळेलाच 1 तास लागला. त्याच्यानंतर त्याचा स्वयंपाक करायचा असता तर मग त्याचा 1 तास, अर्धा तास गेला असता. म्हणजे 1-2 तास माझी स्वयंपाकात गेली असती. मग आज तो नव्हता जेवण करायला, बाहेर गेलेला होता, रात्रीच बाहेर गेलेला आहे तो. मग त्याच्यामुळं आज येत आमच्या दोघापुरते शेंगुळे केले, म्हणून हे शेंगुळे झाले. नाही तर शेंगुळे अजून झालेच नसते. कुळथाचं पीठ दळून आणून ठेवलं किती दिवसापासून, तर खूप छान झाले. असे शेंगुळे करा तुम्ही अशा पद्धतीनं. आता त्यांना पण देते मी खायला, मग त्या पण सांगतील तुम्हाला कसे झाले टेस्ट. तर चला ठीक आहे, आता शेंगुळे घेऊ. जाता जाता देऊ आता. झोपल्या काय हो, अंधार आहे घरात तुमच्या. तुम्हाला शेंगुळे घेऊन आले बघा बरं, खाऊन सांगा बरं कसे झाले. एकदा एखादा घास जाते ना कवाचा आवाज. लई डोक्याला ताण झाला, दीपक नाही येते त्याच्यामुळं. ते शेंगुळे करायलाच मला 1-1.5 तास लागून गेला. अहो खाऊन बघा, तुमच्या हातचे बी चांगलं राहतं. नाही मी त्याचं एवढं डाळीचं टाकलं, एवढं गव्हाचं टाकलं आणि 2 झालं ना गुळ याचं कुळथाचं. कसे झाले? साड्याला इकडे गिऱ्हाईक आले,
आता तिकडं पण गिरायक उभं आहे, इकडं पण उभं आहे. तर मी साड्या दाखवते, त्यांना नेसून दाखवायची, घ्यायची आहे. साडी आवडली तिला, ही साडी किती आहे तिला नेसून दाखवते ना. ती म्हणे ढोकळून दाखवा. हां, कशी दिसायली? छान छान दिसते ना. क्योंकि आपने को नया माल भरा है ना मैंने, तो ग्राहक को एक बार पता चला ना तभी आएगा ना. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? तुमचे जेवण वगैरे झाले असतील बघा. मला तर 10 वाजून गेले दुकानातून येता येता. मग काही स्वयंपाक वगैरे केला नाही. दुपारचे शेंगुळे होते तेच खाल्ले. काय करणार आहे, दीपक नसल्यामुळं मग आमच्या दोघांची खूप धावपळ होऊन जाते. एकाला सोडायचं, एकाने घरी यायचं, एकानं, तर मग असंच करावं लागतं. चला ठीक आहे. ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे लाख लाख धन्यवाद. ज्यांनी नाही सबस्क्राईब केले त्यांचे लाख लाख धन्यवाद. तुम्ही पण सबस्क्राईब करा. तुम्ही पण माझे व्हिडिओ बघा जा. माझे व्हिडिओ जर नवीन असाल तर तुमचं पण स्वागत माझ्या व्हिडिओमध्ये. चला ठीक आहे. शुभरात्री सगळ्यांना.